देहुगाव इथं रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली। या सोहळ्याची सुरुवात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते श्रीराम आणि संत तुकाराम महाराज यांची आरती करून करण्यात आली। यावेळी महेश लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शोभायात्रेत तरुण तरुणी आणि रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। गोपीचंद पडळकर यांनी रामनवमीचं महत्त्व सांगताना धर्म, कर्तव्य आणि स्वाभिमान जपण्याचा सल्ला दिला। मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू झालेली ही शोभायात्रा महाद्वार चौकात संपन्न झाली। कार्यक्रमासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आणि उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व हिंदू भावांनो आणि बहिणींनो, आज तुम्हा सर्वांना श्री रामनवमीच्या मी कोटी कोटी शुभेच्छा देतो। प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांना हिंदू धर्माचं रक्षण करण्याची प्रचंड शक्ती आपल्या सर्वांना द्यावी। जे कोणी आक्रमण करतील त्यांना जशास तसं उत्तर देण्याची ताकद प्रभू रामचंद्राने आपल्या सर्वांना द्यावी अशी प्रार्थना मी करतो। आज देहूमध्ये आज रामनवमीचा कार्यक्रम होतोय। रामनवमीचा कार्यक्रम याचाच अर्थ आहे मर्यादा, कर्तव्य आणि स्वाभिमानाचा जन्मदिवस आहे। आपलं कर्तव्य काय आहे, आपल्याला मर्यादा काय आहे आणि आपण स्वाभिमानानं कसं जगायचं हे प्रभू रामचंद्रांच्याकडून आपण सर्वांनी शिकलेलं आहे। हिंदुत्व म्हणजे काय आहे? हिंदुत्व म्हणजे कपाळाला तिलक लावणं। हिंदुत्व म्हणजे नुसतं प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घेणं असं नाही आहे। हिंदुत्व म्हणजे अन्यायाच्या विरोधात ताकदीनं उभा राहणं, सत्याची बाजू लावून धरणं, असत्याच्या विरोधामध्ये लढाई करणं आणि जेव्हा कुठं धर्माच्या बाबतीमध्ये उभा राहण्याची वेळ येईल तेव्हा प्रभू रामचंद्रांसारखं धर्मासाठी धर्माच्या बाजूने उभा राहणं हे हिंदुत्व आहे। हिंदू धर्मावरती सातत्यानं आक्रमण होतं। हे आज काल परवा 15 ऑगस्ट 1947 पासून सुरू आहे अशातला भाग नाही आहे। शेकडो वर्षांपासून हिंदू धर्माचे लचके तोडायचं काम त्या त्या काळामध्ये त्या आक्रमण करणाऱ्या जमातीच्या प्रमुखांनी केलेलं आहे। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।